Hello students, in this video we are going to see the next part of maths paper 2, that is third chapter, circle. Circle चा नेक्स्ट पार्ट बघण्या अगोदर आपण जे कन्सेप्ट सर्कलशी रिलेटेड स्टडी केलेले आहेत अगोदरच्या क्लासमध्ये, प्रिव्हियस क्लासमध्ये जे आपण कन्सेप्ट स्टडी केलेले त्यांचं थोडंसं आपण रिव्हिजन करूया. आता इथं मी काय लिहिलेलं आहे बघा, सुरुवातीला कन्सेप्ट्स रिगार्डिंग विथ सर्कल. आता जे कन्सेप्ट आपण आधीच्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत ते कन्सेप्ट आपल्याला इथं fill in the blanks, write the name अशा टाईपचं मी इथे एक क्वेश्चन लिहिलेलं आहे. ऑब्झर्व द फिगर अँड फिल इन द ब्लँक्स अँड ब्रॅकेटमध्ये सांगितलंय राईट नेम. आपल्याला नेम लिहायचे आहे. आता फर्स्ट सर्कल म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जी फिगर येते त्या फिगरमध्ये आपण काय काय शिकलो याच्या अगोदर त्या गोष्टीचा विचार आपल्याला आधी करायचा. फर्स्ट नेम ऑफ द सेंटर. आता सेंटरचं नेम काय बघा, या फिगरमध्ये जे सर्कल दिलेला आहे. आता सर्कल म्हणजे काय बघा, सर्कल इज द सेट ऑफ द पॉइंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सिंगल पॉइंट. या एका पॉइंट पासून हे सगळे पॉइंट जे आहेत ते इक्वल डिस्टन्सवर आहेत, सेम डिस्टन्सवर आहेत आणि दॅट सेट ऑफ पॉइंट इज कॉल्ड ॲज सर्कल. आणि जो पॉइंट आहे दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज center of the circle. And what is the name of the center in this figure? The name of the center is center P. Center P or point P is the center of the circle. Next काय म्हटलेलं बघा, रेडियस. आता रेडियस म्हणजे काय, तर रेडियस इज द सेगमेंट. रेडियस हे सेगमेंट आहे आणि सेगमेंट कसं तयार होतं, दोन पॉइंट, टू डिस्टिंक्ट पॉइंट आपण जेव्हा जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, सेगमेंट मिळतं. मग आता रेडियस कोणते दोन पॉइंट जॉईन केल्यानंतर मिळतं, तर एक आहे सेंटर आणि सर्कलवरचा आपण कुठलाही पॉइंट घेतला आणि तो पॉइंट आणि सेंटर जॉईन केल्यानंतर जो सेगमेंट मिळतो. आता बघा सेगमेंट आपण समजा या ठिकाणी दोन पॉइंट घेतले आणि हे दोन्ही पॉइंट जॉईन केलं की आपल्याला काय मिळतं, सेगमेंट मिळतं. मग रेडियस इज द सेगमेंट विच इज formed by the joining the center and the any point on the circle. मग असे आपल्याला किती सेगमेंट एका सर्कलमध्ये मिळू शकतात. आता थोडंसं फिगरकडे या. काय म्हटलं होतं मी आता, सेगमेंट आहे. आता सेगमेंट PT. P is the end point of segment and T is also end point of the segment. But T is lie on the circle. म्हणजे T हा सर्कल वरचा पॉइंट आहे and P is the center. सेंटर आणि सर्कल वरचा पॉइंट या दोघांना जॉईन करणारा जो सेगमेंट आहे, द सेगमेंट फॉर्म्ड बाय द जॉइनिंग सेंटर अँड द पॉइंट लाय ऑन द सर्कल इज कॉल्ड एज रेडियस. हा PT जो आहे तो रेडियस आहे. आणि लाईक दिस अनदर सेगमेंट PA. P is the center and A is the point lie on the circle. PA is also the next segment, another segment. And similarly PB is also one segment that is also formed by the joining center and the point lie on the circle. सेंटर आणि सर्कल वरचा पॉइंट यांना जॉईन करणारा जो सेगमेंट आहे that is called as radius. रेडियस म्हणजे काय, तर रेडियस इज द सेगमेंट फॉर्म्ड बाय जॉइनिंग द सेंटर अँड द पॉइंट lie on the circle. सेंटर आणि सर्कल वरचा पॉइंट यांना जॉईन करणारा सेगमेंट. मग असे किती सेगमेंट दिसतात या फिगरमध्ये, एक PT दिसतो म्हणजे सेगमेंट PT, सेगमेंट PA अँड सेगमेंट PB. म्हणजे रेडियस म्हणजे काय बघा, कोण कोण आहे इथं आपल्याला, कोण कोण मिळतं, एक PT, नेक्स्ट PA, नेक्स्ट PB. असे तीन आपल्याला या फिगरमध्ये रेडियस दिसतात. म्हणजे रेडियस PT, रेडियस PA अँड रेडियस PB. नेक्स्ट टर्म काय बघा, डायमीटर. आता डायमीटर म्हणजे काय, तर डायमीटर इज द कॉर्ड. डायमीटर इज द कॉर्ड. मग आता कॉर्ड कडे अगोदर जाऊया आपण आणि कॉर्ड कडून मग डायमीटर कडे जाऊया. नीट लक्ष द्या, कॉर्ड म्हणजे काय.
Chord is the segment which is formed by the joining the two distinct point lie on the circle. सर्कल वरचे दोन डिफरंट जे पॉइंट आहेत त्या दोन्ही पॉइंटला जॉईन करणारा जो सेगमेंट आहे दॅट इज कॉल्ड एज कॉर्ड. मग अशी किती कॉर्ड आपल्याला या फिगर मध्ये दिसतात बघा. एक्स पॉइंट सर्कल वरचा आहे, वाय इज ऑल्सो ऑन द सर्कल. एक्स आणि वाय हे दोन्ही सर्कल वरचे पॉइंट आहेत आणि त्यांना जॉईन करणारा सेगमेंट एक्स वाय इज कॉर्ड. ओके. आणि सेम असंच आणखीन आपल्याला सेगमेंट दिसतो. M is also on the circle and N is on the circle. M आणि N या दोघांना जॉईन करणारा सेगमेंट आहे MN. दिस इज ऑल्सो कॉर्ड. अँड A हा सर्कल वरचा पॉइंट आहे, B इज ऑल्सो ऑन द सर्कल अँड AB इज ऑल्सो कॉर्ड. बघा इथं तीन कॉर्ड आहेत. कोण कोण आहेत कॉर्ड? कॉर्ड आहे MN. ओके. नेक्स्ट कॉर्ड कोण आहे बघा? XY. आणि आणखीन एक कॉर्ड कोणता आहे? AB. आणि या तिन्ही कॉर्डमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केला तर XY आणि MN यांच्यापेक्षा AB हा कॉर्ड मोठा आहे, सर्वात मोठा आहे. तिघांमध्ये जो बिगेस्ट कॉर्ड आहे तो आहे AB. म्हणजे बिगेस्ट कॉर्डचं नाव काय इथं? तो आहे AB. बिगेस्टचं नाव कॉर्डचं नेम आहे AB. मग आता मी अजून डायमीटर नाही सांगितलं. डायमीटर म्हणजे काय बघा. डायमीटर इज द सेगमेंट फॉर्म्ड बाय जॉइनिंग द टू डिस्टिंक्ट पॉइंट ऑन द सर्कल अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कल वरचे दोन पॉइंट जॉईन केल्यानंतर जो सेगमेंट सेंटर मधून पास होतो दॅट इज कॉल्ड एज डायमीटर. म्हणजे सेगमेंट AB इज डायमीटर. बघा AB हे तीन नाव तीन ठिकाणी आलेले. डायमीटर AB, कॉर्ड AB अँड डायमीटर AB इज द बिगेस्ट कॉर्ड ऑफ दॅट सर्कल. त्या कॉर्डचं बिगेस्ट कॉर्ड आहे, त्याच्याही पेक्षा मोठं कॉर्ड आपण काढू शकत नाही. ओके, लक्षात आलं. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. आता नेक्स्ट पार्ट किंवा नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचे. कॉन्ग्रुएंट सर्कल, then concentric circle and intersecting circles and touching circles. आता हे वर्ड जरी तुम्ही वाचला, रीड केला तर रीड केल्यानंतर काही फिगर्स तुमच्या डोळ्यासमोर येत आहेत. फर्स्ट वी विल सी द कॉन्ग्रुएंट सर्कल. आता कॉन्ग्रुएंट सर्कल, कॉन्ग्रुएंट हे वर्ड कोणासाठी वापरतो आपण? सर सेम टू सेम असेल तर दॅट इज कॉल्ड एज कॉन्ग्रुएंट तुम्ही म्हणता. पण इन जॉमेट्री कॉन्ग्रुएंट म्हणजे मेजरमेंट, नुसतं सेम दिसणं नाही. जे मेजरमेंट आहे ते इक्वल असतील तर दे वी कॉल दॅट दे आर कॉन्ग्रुएंट. मग आता सर्कलमध्ये मेजरमेंट करण्यासारखं काय आहे? तर फर्स्ट कोणतंही सर्कल ड्रॉ करायचं असेल तर रेडियस माहीत पाहिजे. म्हणजे बघा कॉन्ग्रुएंट सर्कल, इफ टू सर्कल्स, दोन सर्कल आहेत हॅव्हिंग सेम रेडिया, या दोघांचं रेडियस सेम आहे. कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय? सर्कल्स हॅव्हिंग सेम रेडियाय, रेडिआय प्लुरल वर्ड आहे. सर्कल हॅव्हिंग इक्वल रेडिया और सेम रेडिया, सर्कल्स हॅव्हिंग इक्वल और सेम रेडियाय आर कॉल्ड एज कॉन्ग्रुएंट सर्कल. म्हणजे इथं R1 आणि R2 फर्स्ट सर्कलचं रेडियस आपण सपोज केलं R1 आहे आणि सेकंड सर्कलचं R2 आहे. दॅट मीन्स R1 अँड R2 इफ बोथ आर सेम, बोथ आर इक्वल, then that circles are called as congruent circle. Congruent circle means the circles which have same radii, that means length of the first radius and length of the second radius, if both are same then that circles are called as congruent circle. Understand? Next part आहे concentric circle. आता concentric circle चे खूप छान एक्झाम्पल आपल्याला देता येईल. सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, रेनी सीझन आहे, डबक्यामध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं असतं आणि जेव्हा तुम्ही एक खडा
उचलून त्या पाण्यामध्ये टाकतात. टाकल्यानंतर तुम्हाला जे फिगर दिसतं त्या पाण्यामध्ये काय दिसतं तर बघा, ज्या ठिकाणी तुम्ही खडा टाकलेला आहे त्या ठिकाणी एक तुम्हाला सर्कल तयार झालेलं दिसतं आणि ते सर्कल पास होत जातं. असे अनेक सर्कल तुम्हाला त्या वॉटर सरफेसवर बघायला मिळतात. इफ मोर दॅन वन सर्कल हॅव्हिंग सेम सेंटर, बघा एकच सर्कल असेल तर कॉन्सन्ट्रिक नाही म्हणायचं. मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन सर्कल हॅव्हिंग सेम सेंटर, देन दॅट सर्कल्स आर कॉल्ड एज कॉन्सन्ट्रिक सर्कल. हे सगळे कॉन्सन्ट्रिक सर्कल आहेत. आणि अशा टाईपचं फिगर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनसाठी किंवा अशा टाईपचं फिगर काढलेलं असतं आणि ते अशी फिगर समोर ठेवा आणि सेंटरला लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. म्हणजे या कॉन्सन्ट्रिक या वर्डवरूनच ते कॉन्सन्ट्रेशन वर्ड तयार झालेलं आहे हे लक्षात ठेवा. तर द सर्कल्स हॅव्हिंग, बघा सर्कल्स हॅव्हिंग सेम सेंटर are called as concentric circle. These circles are concentric circle. Then intersecting circles. आता आपण intersecting line बघितलेलं आहे. If two lines have common point, दोन लाईन मध्ये एकच पॉइंट जर कॉमन असेल तर that lines are called as intersecting lines. मग आता intersecting circle कोणाला म्हणायचं तर नीट लक्ष द्या. If in two circles there is only one common point, then that circles are called as intersecting circle. असं नाही तर त्या सर्कल्सला पुन्हा एक वेगळं नाव आहे ते आपण नंतर बघूया. बघा इंटरसेक्टिंग सर्कल, इफ टू सर्कल्स हॅव कॉमन टू डिस्टिंक्ट पॉइंट, म्हणजे हे फर्स्ट सर्कल आहे, हे सेकंड सर्कल आहे. हा ए पॉइंट आपण जर कन्सिडर केला तर ए हा पॉइंट या सर्कलवरचा सुद्धा आहे आणि या सर्कलवरचा सुद्धा आहे. आणि हा जर बी पॉइंट कन्सिडर केला, बी पॉइंट कन्सिडर केला तर तो बी पॉइंट या फर्स्ट सर्कलवर सुद्धा आहे अँड सेकंड सर्कलवर सुद्धा आहे. म्हणजे व्हेन टू सर्कल्स हॅव टू डिस्टिंक्ट कॉमन पॉइंट देन दॅट सर्कल्स आर कॉल्ड एज इंटरसेक्टिंग सर्कल्स. लक्षात आलं इंटरसेक्टिंग सर्कल्स. बघा सर्कल्स हॅव्हिंग टू distinct common point are called as intersecting circle and touching circle. आता बघा या ठिकाणी मी दोन सर्कल ड्रॉ करतो. एक दिस इज फर्स्ट सर्कल अँड दिस इज अनदर सर्कल अँड बोथ सर्कल्स हॅव ओनली वन कॉमन पॉइंट. सच सर्कल्स आर कॉल्ड एज टचिंग सर्कल. दोन सर्कल मध्ये एकच पॉइंट कॉमन आहे. किंवा इफ टू सर्कल इंटरसेक्ट टू ईच अदर इन ओनली वन पॉइंट. इफ टू सर्कल्स are intersecting to each other at only one point, then that circles are called as touching circles. Understand? आता ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही मागच्या वर्गामध्ये केलेला आहे. आपण या चॅप्टर मध्ये जो नेक्स्ट पार्ट आहे त्या पार्टकडे जाऊया. तर नेक्स्ट पार्ट काय बघा. सेकंड ऑफ द सर्कल. सेकंड ऑफ द सर्कल. आता बघा एक सर्कल आहे. सपोज दिस इज वन सर्कल. या सर्कलच्या प्लेन मध्ये किंवा हे सर्कल ज्या प्लेन मध्ये आहे, प्लेन म्हणजे
एक प्लेन सरफेस and no end point. Suppose this is the ball, this is the plane, and in this plane this is the circle. या सर्कलच्या प्लेनमध्ये किंवा हे सर्कल ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनमध्ये असणारी लाईन आणि द लाईन विच इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. सपोज दिस इज लाईन L and O is the center of the circle and the line L intersect to the circle at point A and at point B. Then this line is called as secant of the circle. म्हणजे बघा काय काय तर line L intersects circle with the center O in two distinct point A and B. Line L intersect circle with center O in point A and B. So therefore line L is secant of this circle. लाइन L काय आहे सेकंड आहे. देन नेक्स्ट पार्ट टँजंट ऑफ द सर्कल. सपोज एक सर्कल आहे आणि या सर्कलच्या प्लेन मध्ये सपोज एक लाइन आहे. आता ही लाइन M आहे, ही लाइन किंवा या लाइनचा या सर्कलशी काही रिलेशन नाही, फक्त ही लाइन M आणि हे सर्कल एकाच प्लेन मध्ये आहे. दे आर बोथ आर इन द सेम प्लेन. ओके. आणि आपण आणखी ही M लाइन आपण पास करत गेली पुढे नेलो आपण, तर एक वेळ अशी ही सर्कलला पास करेल, इंटरसेक्ट करेल दोन पॉइंट मध्ये आणि 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केल्यानंतर काय मिळेल, त्या लाइन M ला तुम्ही काय म्हणणार सेकंड. आता ही लाइन या ठिकाणी आहे आणि ती सर्कलला एकाच पॉइंट मध्ये काय करते इंटरसेक्ट करते. बघा ही लाइन इथं इंटरसेक्ट केलेली आहे ओनली इन वन पॉइंट आणि हीच लाइन आपण जर पुन्हा खाली सरकवत नेलं तर आपल्याला अशी फिगर मिळेल आणि ही लाइन सुद्धा या सर्कलला एकाच पॉइंट मध्ये काय करते इंटरसेक्ट करते और टच करते, इंटरसेक्ट करते और टच करते. त्या लाइनला आपण काय म्हणणार आहे टँजंट ऑफ द सर्कल. बघा टँजंटचं डेफिनेशन काय आहे, टँजंट इज द लाइन विच इंटरसेक्ट टू द सर्कल इन ओनली वन पॉइंट और द लाइन विच टचेस द सर्कल इन ओनली वन पॉइंट. दॅट लाइन इज कॉल्ड टँजंट ऑफ द सर्कल. खूप सिंपल डेफिनेशन आहे. तुम्ही कुठलंही जॉमेट्री मधलं टर्म वर्ड तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा येतं त्यावेळेस ते टर्म्स कसं तयार झालं और त्या टर्म्सचं मिनिंग काय, जोपर्यंत तुम्हाला टर्म्सचं मिनिंग अंडरस्टँड होत नाही तोपर्यंत तुम्ही जॉमेट्री मधले जे ब्रॉड क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करू शकत नाही. त्यामुळं जॉमेट्रीचे ईच अँड एव्हरी टर्म्स केअरफुली तुम्ही स्टडी करायला पाहिजे. ओके. आता टँजंटचं मिनिंग काय सांगितलं मी, टँजंट इज द लाइन विच इंटरसेक्ट टू द सर्कल इन ओनली वन पॉइंट or touches in only one point, then that line is called as tangent of the circle. Or another way, याचं डेफिनेशन असं सुद्धा असेल बघा, if there is only one common point in the line and the circle, सर्कल आणि लाइन या दोघांमध्ये एकच कॉमन पॉइंट असेल तर then that line is called as tangent of that circle. म्हणजे त्या सर्कलचं ते काय टँजंट आहे. लक्षात येते का बघा, टँजंट ऑफ द सर्कल मी डेफिनेशन काय देतोय बघा सिंपल भाषेत, याच्याही पेक्षा सिंपल तुम्हाला जर कुठे मिळालं तर तुम्ही तेही लक्षात ठेवा. बघा द लाइन विच intersect
circle in only one point is called as tangent of that circle, and that point is called as touching point. बघा दोन वर्ड इथं खूप महत्त्वाचे आहेत. टँजंट, द लाईन which intersect to the circle in only one point is called as tangent of that circle, and that point is called as touching point. मग अशी फिगर आपल्याला काढायची आहे. कोणती फिगर? की सर्कलला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी लाईन. मग आपल्याला फिगर कशी मिळेल? बघ काय केलं मी, आपल्याला जसं सांगितलं त्या पद्धतीनं सर्कलला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी लाईन किंवा सर्कल आणि लाईन यांच्यामध्ये एकच कॉमन पॉइंट आहे. ए हा एकच पॉइंट एम वर सुद्धा आहे आणि तो या सर्कल वर सुद्धा आहे. इफ सर्कल अँड द लाईन हॅविंग कॉमन पॉइंट, ओनली वन कॉमन पॉइंट, देन that line is called as tangent of that circle. In figure, line M is tangent point A is touching point. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना टचिंग पॉइंट हे वर्ड लक्षात येत नाही, कारण अनेक सो मेनी एक्झाम्पल्स मध्ये टचिंग पॉइंट आपल्याला यूज करायचं, त्यामुळे टचिंग पॉइंट लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीची फिगर आपल्याला जनरली लाईफमध्ये कुठं बघायला मिळते तर बघा, आपण जेव्हा सायकलवरून जात असतो, सायकलचं व्हील, सायकलचं चाक रोडवरून पुढं पास होतं आणि जेव्हा रोडवरून सायकलचं व्हील पुढं जात असतं त्यावेळेस जे रोड आहे त्या रोडच्या एकाच पॉइंटला ते सायकलचं चाक काय केलेलं असतं, टच केलेलं असतं. म्हणजे रोड इज टँजंट अँड तुमचं सायकलचं चाक काय असणार आहे, सर्कल. लक्षात येते का? म्हणजे नेक्स्ट आपण दिवाळीच्या वेळेस चक्कर फिरवतो, त्यातून जे बाहेर पडणारी जी ठिणगी आहे हे या पद्धतीनं तुम्ही दिवाळीच्या वेळेला ऑब्झर्व केलं असेल की अशी फायरवर्क्स ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीनं तुमच्या दिवाळीच्या वेळेस दिसतं. म्हणजे ही एक ठिणगी या दिशेने जी बाहेर पडते ती आपण जर मागं वाढवली तर आपल्याला काय मिळेल, टँजंट. हे जे तुमचं चक्कर आहे दिवाळीच्या वेळेस उडवायचं आणि त्याचं हे काय, टँजंट. टँजंट आणि सेकंड या दोघांमध्ये डिफरन्स कळला का बघा. सेकंड म्हणजे काय, सेकंड म्हणजे दोन डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये लाईन इंटरसेक्ट करते सर्कलला, आणि टँजंट म्हटल्यानंतर एकाच पॉइंटमध्ये सर्कलला इंटरसेक्ट करणारी लाईन, दॅट इज कॉल्ड एज टँजंट. हे सगळे टर्म्स लक्षात आले. अगदी स्टार्ट पासून आपण जो भाग बघितलेला आहे तो भाग. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे, तो पार्ट आहे number of tangent drawn to the circle through the given point.
नंबर ऑफ टँजंट ड्रॉन थ्रू द सर्कल थ्रू द गिवन पॉइंट. आता बघा सर्कलला आपल्याला टँजंट ड्रॉ करायचं आहे, सर्कलला टँजंट ड्रॉ करायचं आहे, बट कुठून ड्रॉ करायचं आहे, तर जे पॉईंट दिलेले आहे थ्रू द गिवन पॉईंट. मग आता हे पॉईंट कुठं कुठं असतील, सपोज बघा पॉईंट lie interior of the circle. Second, point lie on the circle. And third, point lie exterior of circle. तीन टाइपचे पॉइंट आहेत. आता थोडासा हा भाग मी पुसतो म्हणजे आपल्याला क्लिअर करता येईल. फर्स्ट सेंटेन्स जे दिलेलं आहे त्या सेंटेन्स कडे बघा. पॉइंट टू लाय इंटेरियर ऑफ द सर्कल. आता एक सर्कल आहे आणि या सर्कलच्या इंटेरियर मध्ये हा एक पॉइंट आहे. सपोज दिस इज पॉइंट एम. हा एम पॉइंट सर्कलच्या इंटेरियर मध्ये आतमध्ये आहे. आता एम मधून पास होणारे आपण लाईन ड्रॉ करूया. आपल्याला माहित आहे की देयर आर अननंबरेबल लाईन्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू द एनी वन पॉइंट. एका पॉइंट मधून अननंबरेबल आपण लाईन ड्रॉ करू शकतो. ठीक आहे, आपण एक लाईन ड्रॉ करूया, ही अनदर लाईन ड्रॉ करूया, ही अनदर लाईन. काय दिसतं आपल्याला, तर या एम पॉइंट मधून पास होणारे अननंबरेबल लाईन्स ड्रॉ करता येतील. बट these all lines are looks like as second. हे सगळे सेकंडच आहेत. म्हणजे बघा ही लाईन एम मधून पास होते, बट सर्कलला दोन पॉइंट मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. दिसते का, ही लाईन एम मधून पास होते बट सर्कलला दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. बट आपण टँजंटचं डेफिनेशन काय बघितलं, करेक्ट, सर्कलला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करायला पाहिजे. देन अँड देन दॅट लाईन इज कॉल्ड एज टँजंट. तेव्हाच आपण त्याला टँजंट म्हणणार आहे. मग या एम मधून अशी लाईन तुम्हाला दिसते का जाणारी, की जी सर्कलला एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, अशी एकही लाईन नाही. मग पॉइंट lie इंटेरियर ऑफ द सर्कल cannot draw tangent. आपण टँजंट काढू शकत नाही. अशा पॉइंट मधून त्या सर्कलला टँजंट काढू शकत नाही. वी कॅनॉट ड्रॉ टँजंट ऑफ दॅट सर्कल. आता पॉइंट लाय ऑन द सर्कल. सर्कलवर पॉइंट असेल तर सपोज सर्कलवर हा एक पॉइंट आहे. या पॉइंटला आपण नाव देऊया बी. ओके, आता बी मधून पास होणारी लाईन किती काढता येईल. बी मधून पास होणारी एक लाईन काढता येईल. बी मधून पास होणारी लाईन काढली बट ती सर्कलला इथं सुद्धा टच करते, म्हणजे हे टँजंट आहे का, नाही. दिस इज सेकंड. आपण आणखी एक लाईन काढूया. सपोज ही एक लाईन काढली, दिस इज ऑल्सो सेकंड, नॉट टँजंट. बट आणखी एक आपण लाईन काढली तर बघा ही लाईन या सर्कलला बी एकाच पॉइंट मध्ये काय करते, टच करते और इंटरसेक्ट करते. सो देयरफॉर दिस लाईन इज कॉल्ड एज टँजंट. म्हणजे या बी पॉइंट मधून आपण सो मेनी लाईन ड्रॉ करू शकतो, बट त्यामध्ये फक्त एकच लाईन अशी मिळते की दॅट इज टँजंट ऑफ दॅट सर्कल. ती लाईन त्या सर्कलचं काय होईल, टँजंट होईल. म्हणजे आपल्याला पॉइंट लाय ऑन द सर्कल, सर्कल वरचा जो पॉइंट आहे त्याच्यामधून किती टँजंट ड्रॉ करू शकतो आपण, ओनली वन टँजंट
कॅन बी ड्रॉन. ओनली वन टँजंट आपण त्या पॉइंट मधून ड्रॉ करू शकतो. आता पॉइंट लाय एक्सटेरियर ऑफ द सर्कल. सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये असणारा पॉइंट कन्सिडर केला तर आपल्याला किती टँजंट काढता येते. सपोज दिस इज वन सर्कल. ओके, दिस इज द पॉइंट ए. लाय एक्सटेरियर ऑफ द दिस सर्कल. या सर्कलच्या तो एक्सटेरियर मध्ये ए पॉइंट आहे. आता ए मधून जाणारे किती लाईन आपण ड्रॉ करू शकतो. ही एक लाईन आहे. ओके, बघा या पॉइंट ए मधून आपण सो मेनी लाईन ड्रॉ करू शकतो. बट त्यामध्ये आपल्याला असे दोनच लाईन दिसतात की जे दोन लाईन या सर्कलला टच केलेले आहेत. दिसतात का? मग आपल्याला नंबर ऑफ टँजंट किती मिळाले. एक्सटेरियर पॉइंट असेल तर त्या सर्कलला नंबर ऑफ टँजंट आपण किती ड्रॉ करू शकतो. 2. ही एक लाईन अँड ही एक लाईन. म्हणजे पॉइंट लाय एक्सटेरियर ऑफ द सर्कल ओनली 2 tangent can be drawn. लक्षात येते. नंबर ऑफ टँजंट ड्रॉ टू द सर्कल पासिंग थ्रू द गिवन पॉइंट. आता जो पॉइंट तुम्हाला दिलेला आहे तो सर्कलच्या इंटेरियरला असेल तर वी कॅनॉट ड्रॉ द टँजंट ऑफ दॅट सर्कल. इफ द पॉइंट लाय ऑन द सर्कल वी कॅन ड्रॉ ओनली वन टँजंट ऑफ दॅट सर्कल. and if the point lie exterior of the circle we can draw 2 tangent of that circle. ओके, अंडरस्टँड. लक्षात आलं. तर या पद्धतीनं आपण कन्सेप्ट बघितलंय. सेकंड, टँजंट अँड टर्म्स रिलेटेड विथ द सर्कल दॅट इज सेंटर, रेडियस, डायमीटर अँड कॉर्ड. देन कॉन्सेंट्रिक सर्कल, कॉन्ग्रुएंट सर्कल, इंटरसेक्टिंग सर्कल, टचिंग सर्कल. आता आणखी एक पॉइंट जो माझा सांगायचा राहून गेलेला आहे तो म्हणजे नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू द गिवन पॉइंट. आता आपल्याला पॉइंट किती दिलेले आहेत. आता मला सांगा, तुम्हाला एकच पॉइंट दिल्यानंतर सेगमेंट ड्रॉ करता येतं का? नाही येत का? बिकॉज कोणतंही तुम्हाला सेगमेंट पाहिजे असेल तर त्या सेगमेंटचं लेंथ माहीत पाहिजे. लेंथ म्हणजेच काय? तुम्हाला 2 पॉईंट जॉईन केल्यानंतर सेगमेंट मिळणार आणि त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजेच लेंथ सेंटीमीटरमध्ये आपल्याला दिलेलं असतं आणि ते लेंथ दिलं तरच आपण सेगमेंट ड्रॉ करू शकतो. म्हणजे आपल्याला 2 पॉईंट्स जर दिले असतील तरच आपण सेगमेंट ड्रॉ करू शकतो. मग आता तुम्हाला 1 पॉईंट दिलेला आहे आणि त्या 1 पॉईंटमधून पास होणारे सर्कल, नंबर ऑफ सर्कल, किती सर्कल आपण ड्रॉ करू शकतो 1 पॉईंटमधून. आणि 2 डिस्टिंक्ट पॉईंट, 2 वेगवेगळे पॉईंट दिले असतील तर त्या पॉईंटमधून पास होणारे किती सर्कल ड्रॉ करू शकतो. अँड 3 लिनियर पॉईंट दिले असतील तर त्या तिन्ही पॉईंटमधून जाणारं आपल्याला सर्कल ड्रॉ करता येईल का. और 3 डिस्टिंक्ट नॉन कोलिनियर पॉईंट जर दिले असतील तर त्याच्यामधून आपल्याला त्या तिन्ही पॉईंटमधून किती सर्कल ड्रॉ करता येतील याचा विचार तुम्ही करायचा आहे. आणि तो भाग तुम्हाला पेज नंबर 48 अँड 49 वर वाचायला मिळेल. तो भाग तुम्ही वाचा. त्या भागावर डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहे. आता त्याच्या अगोदर काही प्रॉपर्टीज जे तुम्ही आधीच्या वर्गामध्ये स्टडी केलेला आहे त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड सुद्धा काही एक्झाम्पल्स आपल्याला या सर्कल चॅप्टरमध्ये विचारू शकतात. त्या प्रॉपर्टीचा विचार सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. ओके, याच ठिकाणी मी थांबतो आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या चॅप्टरमध्ये नेक्स्ट पार्ट बघूया. ओके, थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तुम्हाला काय
व्हिडिओमध्ये बघताना काही अडचणी येत असतील तर मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतो, तुम्ही मला अवश्य कॉल करा. टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील तर तेही सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करूया, जेणेकरून व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं तयार होईल यासाठी प्रयत्न करूया. थँक्यू.